माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मी पार्लरमध्ये चालले, तिथून येऊन मला बॅग पण पॅक करायची आणि गाजराचा हलवा पण बनवायचा. बॅग पॅक करायचा असं की आम्ही गावाला चाललोय तर त्याची बॅग पॅक करायची आहे. आज ना मी मिशोवरून एक कलर मागवला होता जो की ब्ल्यू कलर आहे, जीन्सचा कलर आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू की कोणता कलर आहे आणि त्यामध्ये काय आहे. तर एक ब्ल्यू आहे आणि एक ब्लॅक आहे, असे दोन कलर मागवलेले आहेत. तुम्हाला दाखवते मी तो कसा आहे. ॲक्च्युली ना याच्या आधी मी ना ब्लॅक कलर मागवलेला होता, तो मला 125 रुपयाला बसला होता. तो मी जीन्सला दिला तर त्याचा रिझल्ट छान आलेला आहे, म्हणून म्हटलं आता एकदा ब्ल्यू पण मागवावं. आणि ब्ल्यू जर महाग पडत होता कारण की डिलिव्हरी चार्जेस पण एक्स्ट्रा लागत होते, तर म्हटलं चला आणखी एक ब्लॅक मागवून घेऊ, नंतर कधीतरी फ्युचरमध्ये काम येईल. तर ह्या पॅकमध्ये काय काय आहे दाखवते तुम्हाला. हे बघा, हा कदम पक्का रंग म्हणून आहे, त्याचे 2 पॅकेट आलेले आहेत. आणि हे तर मी तर याच्या आधी वापरलेला आहे, तुम्हाला सांगते मी कसा वापरलेला आहे. तर हा जो ब्लॅक कलर आहे ना, यामध्ये हा जो कायम पक्का कलर आहे ना, यामध्ये गरम पाणी करायचं एक बादलीमध्ये आणि 15 मिनटं जीन्स भिजत घालायची हा कलर टाकून. 15 मिनटानंतर ती बाहेर काढायची आणि आपलं जे नॉर्मल पाणी असतं ना त्यामध्ये हे टाकायचं एक पॅकेट आणि परत जीन्स भिजत घालायची 10 ते 15 मिनिट. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून घ्यायची आणि सुकायला टाकायची. तर एक दिवस सुकल्यानंतर जीन्सला छान कलर बसतो. आणि मी पहिल्यांदा लावला होता तर तेव्हा पहिल्या वेळेस एवढा छान नाही बसला. मी परत एकदा ट्राय केला, पण दुसऱ्यांदा ती जीन्स खूप छान झाली, एकदम ब्लॅक कलर. तर तेव्हा तर मी व्हिडिओ नव्हता घेतला, पण आत्ता जेव्हा मी हा कलर आज तर टाईम नाही आहे, पण जेव्हा कधी मला टाईम असेल ना तेव्हा मी याची ट्रायल घेईल आणि तुम्हालाही दाखवाल की खरंच कसा इफेक्ट होतो. आणि जर आवडला तर मग तुम्ही पण घेऊ शकता. लवकरच रिव्ह्यू देईन मी याचा तुम्हाला. त्याआधी आता गाजराचा हलवा वगैरे बनवायला घेते, कारण की भैयाला जायचंय लवकरच. तो आमच्या आधी जाणार होता आणि आम्ही नंतर जाणार होतो. त्याचं थोडं काम होतं तर तो आधीच जाणार होता, म्हणून म्हटलं चला त्याच्याकडून गाजर वगैरे किसून घेऊ, कारण की मग परत मला नाही जमणार आणि मला बाकीचं काम पण होतं खूप सारं. आणि त्यांनी घेतले, छान किसून दिले होते मला गाजर बरेच होते. निम्मे अर्धे त्यांनी किसले, मग राहिलेले मग मी किसून घेतले होते. आणि हे दोघं बघा छान असे गाजर किसू राहिलेत. त्यानंतर आमच्या बॅल्कनीमध्ये ना चिमण्या येतात. आज तर एकच आली होती, तसे 2-3 येतात, रोज येतात सकाळी सकाळी. मग हिचं चाललं होतं की चिमणीला शुक करायचं, छान शिकून गेली ती. थांबा तुम्हाला दाखवते कशी आली आहे. एकच आलेली आज आणि शुक करायला एवढी भारी करते ना का बस, त्याच्याच नादी लागली होती ती बऱ्याच वेळ. त्यानंतर मी हलवा बनवायला घेतला, मस्त गावरान तुपामध्ये हलवा बनवला होता. आणि जवळजवळ 2-2.5 किलो गाजरं होते. बाकीचे तर मी किसून घेतले होते, भैयाने थोडेफार किसले होते कारण की त्याला पण उशीर झाला होता आवरायला. तुम्ही म्हणता ना त्याच्याकडून काम का करून घेते, त्याच्याकडून काम नाही करून घेत, पण ज्या गोष्टी त्याला स्पेशली आवडतात ना त्यामध्ये तो मला मदत करतो. जसं की पिझ्झा बनवणं, हलवा बनवणं यामध्ये. आणि आहे तो थोडासा गुणी येतो, जरा जास्तच मदत करतो मला घरामध्ये. आणि त्यामुळं पण मला बरं पडतं की मुलगी वगैरे सांभाळतो तो माझी बऱ्यापैकी, तर मग मस्त वाटतं. त्यानंतर मग हलवा वगैरे झाला आणि ते जे गाजरं पडले होते ना किसलेले, तर ते मॅडम पुसून घेत होत्या मस्तपैकी. आणि आता पुसून वगैरे झाले तर आता त्यांनी तीच पॅन्ट धुवायला नेली बाथरूममध्ये. बाथरूम जर उघडं असलं तर मग कामच झालं. त्यानंतर मग त्याचे कपडे वगैरे चेंज केले. भैया निघला तर त्याच्या मागं लागली. त्यांनी तिला नेलं नाही खाली, पण मग तिचे पप्पा होते ना ते त्याला सोडवायला जाणार होते बस स्टँडपर्यंत. मग ते तिला घेऊन गेले आणि एक छोटासा चक्कर मारून आणला. तरी पण मॅडमचा मूड ऑफच होता. खाली तर पार्किंगमध्ये मुलं मस्त धुरडीची तयारी करत होते, जसे चिखलाचे गोळे करणं, कालच्या राखेमध्ये खेळणं. आपण नाही का होळी झाल्यावर करायचो लहानपणी, तसंच आता या मुलांचं चालू होतं. आपलं लहानपण तर संपलं, पण यांचं सध्या चालू आहे. त्यानंतर मुली पण मस्त रंगपंचमी खेळायला जमलेल्या होत्या. मला मात्र खूप सारे कपडे होते धुवायला ऑफिसचे, ते सगळे धुवून घेतले. आणि त्यानंतर दुपारी परत मुलांचे आवाज येत होते, तर ती परत खाली घेऊन चल म्हणत होती मला. म्हटलं चला आता तुला एक चक्कर मारून आणते. आणि बघा माझ्या आधी लॉक उघडायला ती तयार होती. आणि आता जेवढ्या एक्साइटमेंटने ही खाली चालली ना तेवढ्या एक्साइटमेंटने खेळणार नाही तिथं मुलांसोबत. तिथं मुलं तिला एवढं पण मिक्स करून घेतात ना, पण ती अजिबात त्यांच्यासोबत मिक्स होत नाही. लगेच पळती, नाही तर मग रडायला लागती. थोड्या वेळ थांबवला, अर्धा-1 तास, आणि त्यानंतर मात्र तिला वरती घेऊन आले. त्यानंतर तिला मस्त मखाने वगैरे खायला दिले. आणि मॅडमचं बघा झालं चालू, मोबाईल पुढं ठेवते आणि त्याच्या पुढं डान्स करते. मला वाईट वाटतं की मी तिला काहीच दाखवत नाही, मोबाईल पण नाही, TV पण नाही, स्क्रीन म्हणजे तिला अलाउडच नाही आहे अजून.
पण ठीक आहे अजून लहान आहे, नको एवढ्या लवकर. त्यानंतर सगळे कपडे सुकलेले आतमध्ये घेऊन आले आणि त्यांना इस्त्री करून ठेवली. इस्त्री मी शक्यतो घरीच करत असते, कारण की मग तेवढाच व्यायाम होतो आपला पण ना, काहीच दुसरं काही काम नसतं. तर ते आज लवकरच आले होते आणि परत त्यांना जायचं होतं म्हणून ते मग नाश्ता वगैरे घेऊन आले होते आमच्यासाठी. ती पप्पांच्या मागं घेऊन फिरत होती नाश्त्याची पिशवी, का तुम्ही मला ओपन करून द्या. म्हटलं थांब बाई मीच देते तुला ओपन करून. त्यांना लेट झालं होतं, त्यांना आणखी एक व्हिजिट वगैरे होती, तर तिकडं जायचं होतं. मस्त नाश्ता केला, मेदूवडा, उत्तप्पा, बरंच काही आणलेलं होतं. आणि त्यांना एक ट्रॉफी आणि शाल वगैरे पण भेटली होती. आज त्यांचा सत्कार झालेला होता. तर त्यामध्ये एक खाकऱ्याचं पण पॅकेट होतं, ते पण ओपन करून बघितलं. छान मस्त मस्त फ्लेवरचे खाकरे होते. भारी वाटतं असं कोणीतरी आपल्या नवऱ्याला कामाबद्दल काहीतरी दिल्याबद्दल. म्हणजे खाकराबद्दल नाही बोलत मी, पण ट्रॉफी वगैरे दिली ना, त्याचं मला खूप बरं वाटलं आणि गर्व होतो शेवटी प्रत्येक बायकोला, होणारच. त्यानंतर तिच्यासाठी नागलीची खीर वगैरे बनवली संध्याकाळी. आमच्यासाठी मेथीची भाजी बनवली आणि पुलाव बनवला. आज तर जाणं नाही होते, पण उद्या सकाळी लवकरच जाऊ 4 वाजता. बाय.